विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेले आहेत। आज हजारो शिवभक्तांसह ते विशाळगडाच्या दिशेने रवाना होणार आहेत। कोल्हापूर जिल्हा प्रशासन मात्र यामुळे अलर्ट मोडवर आलेले आहे। जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। तसंच विशाळगडाच्या मार्गावरही पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। विशाळगडावर 156 जणांचं अतिक्रमण आहे। 6 जणांना अतिक्रमण काढण्यास न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे मात्र विशाळगडावरच्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्या गडकोट किल्ले, सगळे महाराष्ट्रातले गडकोट किल्ले हे अतिक्रमण मुक्त पाहिले। आता आपण विशाळ घेतला कारण तो सगळ्यात जास्त अतिक्रमणित झालेले आणि सगळ्यात संवेदनशील विषय तो झाला। सगळ्या गडकोट किल्ल्याचं अतिक्रमण निघालं पाहिजे। आणि मी हिंदू नाही का? मी हिंदू नाही का? तुम्ही असं ते हिंदुत्वादी काही म्हणत, मी हिंदू तर आज संभाजीराजे विशाळगडाकडे शिवभक्तांसह रवाना होणार आहेत आणि विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी म्हणून ते आज विशाळगडाकडे जाणार आहेत। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर शिवभक्त जमायला सुरुवात झालेली आहे। तर संभाजीराजेंनी चलो विशाळगड म्हटलेलं आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून आणि आजूबाजूच्या भागांमधून मोठ्या संख्येने शिवभक्त आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। संभाजीराजेंना विशाळगडासह राज्यातले सगळेच गडकोट किल्ले हे अतिक्रमण मुक्त करायचे आहेत। सुरुवात त्यांची विशाळगडापासून होते आहे। हा मुद्दा गेल्या काही काळापासून सातत्याने ते बोलतायत, मात्र आता विशाळगडाच्या मुद्द्यावरून ते आक्रमक झालेले आहेत। एकीकडे या पार्श्वभूमीवरच जिल्हा प्रशासन मात्र अलर्ट मोडवर आलेलं आहे। जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश प्रशासनाने लागू केलेले आहेत। तगडा बंदोबस्त विशाळगडाच्या मार्गावर ठेवण्यात आलाय। आता सध्या सकाळपासूनच शिवभक्त जमायला सुरुवात झालेली आहे। पोवाड्यांचं सादरीकरण केलं जातंय।